वाशिम जिल्ह्यातील केनवड या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय हे प्रस्तावित आहे आणि त्याची पुढील जी सुरुवात आहे ते लवकरच होणार आहे. परंतु काही दिवसापूर्वी जे अप्पर तहसील कार्यालय मंजूर असताना शासनाच्या वतीने याच्यावर काही हरकती असल्यास ते नोंदवण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार गोवर्धन मंडळातील त्या नागरिकांनी हरकती नोंदवून केनवड येथे न होता ते अप्पर तहसील कार्यालय हे गोवर्धन या ठिकाणी व्हावे अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्यानंतर आमरण उपोषण देखील नागरिकांच्या वतीने करण्यात आलं. परंतु पाहिल्या हिशोबाने केनवड या ठिकाणीच हे अप्पर तहसील कार्यालय व्हावे असे येथील या मंडळातील नागरिकांची अपेक्षा आहे, मागणी आहे. ती का मागणी आहे ते जाणून घेण्यासाठी आपण आज केनवड या ठिकाणी आलेलो आहोत. येथील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी साखळी उपोषण आज दिनांक 29 जुलै रोजीपासून सकाळी 9 वाजतापासून सुरू करण्यात आलेले आहे. या ठिकाणी अनेक नागरिक या उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या विविध मागण्या आहे की केनवडच का अप्पर तहसील कार्यालयासाठी चांगले एक स्थान आहे. आपल्याबरोबर केनवड येथील एक नागरिक आहेत, त्यांना विचारू आपण की केनवड याच ठिकाणी का बरं अप्पर तहसील कार्यालय हवे. दादा मला सांगा, तुम्ही केनवड हाच योग्य ठिकाण का आहे? खरं तर शासनानं निवडलं की केनवडलाच व्हायला पाहिजे. तर शासनाच्या निकषानुसार आणि बाजारपेठ सगळ्या शैक्षणिकदृष्ट्या अजून बऱ्याच काही गोष्टीनुसार शासनानं निवडलेलं आहे. तर खरं तर आम्हाला सुद्धा असं वाटतं की बऱ्याच गोष्टींचा विचार केल्यानंतर आम्हाला या गोष्टी म्हणजे शासकीय अप्पर कार्यालय आपल्याला मिळावं. ठीक आहे. त्यांची मागणी आहे की अप्पर तहसील कार्यालय याच ठिकाणी जर झाल्यास याचा फायदा त्यांना होणार आहे. आणखी आपल्याबरोबर काही नागरिक आहेत येथील, त्यांना विचारू, अप्पर तहसील कार्यालय केनवड याच ठिकाणी का हवे अशी तुमची काय आहे? केनवड या ठिकाणी जे महाराष्ट्र शासनाच्या वतीने अप्पर तहसील प्रस्तावित केलेलं आहे, मंजूर केलेलं आहे. हे अप्पर तहसील जर केनवडमध्ये जर समजा मंजूर झालं आणि ते कार्यान्वित झालं तर हे गाव केनवड हे गाव आजूबाजूच्या परिसराच्या भौगोलिकदृष्ट्या जर विचार केला तर या ठिकाणी बऱ्याचशा सुखसुविधा म्हणजे शासकीय, निमशासकीय किंवा आरोग्यविषयक बऱ्याचशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत, ज्या अप्पर तहसीलला म्हणजे सहाय्यक अशा ठरतील अशा सर्व मूलभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि या ठिकाणी मोठ्या बाजारपेठेचं गाव असल्यामुळं या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक लोकांच्या या सोयीचं होणार आहे. तहसीलचं काम केल्याच्यानंतर तहसीलच्या कामाबरोबरच इतरही कामं समजा या ठिकाणाहून समजा ते त्या परिसरातील लोकांच्या वतीनं केल्या जाणार आहेत. म्हणून आमची या माध्यमातून मागणी आहे आणि परिसरातील सर्व जनतेची मागणी आहे की या सुखसोयीयुक्त असलेल्या या केनवडमध्ये हे अप्पर तहसील व्हावं, जेणेकरून याचा लाभ सर्वसामान्य जनतेला होईल. धन्यवाद. सर्वसामान्य जनतेला अप्पर तहसील कार्यालय जर केनवड येथील झालं तर त्याचा फायदा होणार आहे. मला तुम्ही सांगा, जर केनवड येथे न होता अप्पर तहसील कार्यालय इतर ठिकाण जर झालं तर त्याचं काय नुकसान होणार आहे? जर केनवड येथील प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय इतरत्र जर झालं तर त्या ठिकाणी इतर कोणत्या सुविधा नाहीत. केवळ नागरिकांना त्या ठिकाणी तहसीलच्या कामासाठी जावं लागेल. आणि हा फरक केनवड आणि इतर गावामध्ये असा आहे की जर केनवडला जर झालं प्रस्तावित, जर मंजूर झालं आणि लवकर सुरू झालं तर केनवडला आल्याच्यानंतर नागरिकांना इथे दवाखान्याचं काम करता येईल, त्यांना बँकेचं काम करता येईल, इथे त्यांना शाळेचं काम करता येईल. त्याचबरोबर इथे मोठी बाजारपेठ आहे. केनवडला जवळपास सर्व प्रकारच्या सुविधा, सर्व प्रकारची दुकानं या ठिकाणी असल्यामुळे त्यांना कपडे झालं, कृषी सेवा केंद्र झालं, किराणा झालं, अशा प्रकारचे सर्व हार्डवेअर, सोनारचे दुकान, सोने चांदीचे सर्व प्रकारचं वस्तू त्यांना केनवडला या ठिकाणी मिळतात. त्यामुळे जो व्यक्ती तहसील कामासाठी येईल तो इतर कामंसुद्धा या ठिकाणी करू शकेल. आणि जर हे तहसील इतर ठिकाणी झालं तर त्या ठिकाणी दुसऱ्या कोणत्याही सुविधा नसल्यामुळे केवळ तहसीलचे काम करून त्यांना इतर कामासाठी परत केनवडलाच यावं लागते. यामुळे त्यांना जो दुहेरी फटकायचा बसेल त्याचे श्रम वाढतील, त्यांचा वेळ वाया जाईल. हे जर केनवडला झाले तर सर्व त्यांचं वेळेची बचत होईल, पैशाची बचत होईल. यामुळे केनवडलाच अप्पर तहसील कार्यालय व्हावे अशी आमची ठाम मागणी आहे. यावेळी येथील नागरिकांनी सांगितले की केनवड याच ठिकाणी का बरं व्हावे, इतर ठिकाणी झाल्यास त्याचं जे परिणाम आहेत नागरिकांना काय भोगावे लागतील.
आणखी काही नागरिक आहेत आपल्याबरोबर. मला सांगा दादा, तुम्ही सध्या अप्पर तहसील कार्यालयाची मागणी जोर धरत आहे. आपल्या वतीने आमरण साखळी उपोषणाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे. केनवड याच ठिकाणी अप्पर तहसील कार्यालयाची का गरज आहे? प्रस्तावित या ठिकाणी झालेला आहे, मंजूर शासनाने केलेला आहे, पण का गरज आहे? मुळात शासनाचा जी आर निघालेला आहे केनवडच्या नावाने, तर शासन ज्या अर्थी हा जी आर केनवडच्या नावाने काढून आला त्या अर्थी शासनानं काहीतरी निकष पाहूनच या ठिकाणी ते अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित केलेलं आहे. असं असताना मुळात काही गोष्टी त्या ठिकाणी आड येऊन केनवडच्या अप्पर तहसील कार्यालयाच्या विषयावर या ठिकाणी हरकती घेतल्या जात आहेत. त्याच्या निषेधार्थ आम्ही आज साखळी उपोषण करतो या ठिकाणी. बरं, भविष्यात जर या साखळी उपोषणाने तुमच्या इथे याचं काही शासनाच्या वतीने तुमची दखल घेतली गेली नाही तर पुढील तुमची रूपरेषा कशी असणार आहे? निश्चितपणे आज रोजी आम्ही साखळी उपोषण करून राहिलो. उद्या भविष्यात आम्ही आमरण उपोषण करू किंवा इतर काही आम्ही उग्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशारा या ठिकाणी आम्ही प्रशासनाला देऊन राहिलो तुमच्या माध्यमातून. त्या थडीला प्रशासन आम्हाला जाऊ देऊ ना अशी आम्ही त्यांना तुमच्या वतीने विनंती करतो. विषय काय आहे की केनवड हे मुळात हायवेवर गाव आहे, लगतच आम्हाला समृद्धी आहे, मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, हॉटेल्स आहेत, शाळा कॉलेजेस आहेत, महावितरणचं कार्यालय, आता PM रूमसुद्धा आपल्याला या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे, PSC आहे, भरपूर गोष्टी या ठिकाणी. फक्त आम्हाला काय नाही तर फक्त तहसील नाही. आमचे बापदादे 100 वर्षापासून म्हणजे कितीतरी वर्षापासून आम्ही 35 ते 40 किलोमीटरचा प्रवास करून रिसोडला जातो. आता आमचे दिवस चालून आले, त्यात काही मंडळी या हरकत हे चुकीचं आहे. त्या निषेधार्थ फक्त आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलो. यावेळी नागरिकांनी आपापल्या ज्या भावना आहेत, केनवड या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय का बरं व्हावे यासाठी आपापले जे मनोगत आहेत, त्या ज्या मागण्या आहेत त्या ठामपणे या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्यांची रास्त मागणी आहे की प्रशासनाने या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय मंजूर केलेले आहे. या ठिकाणी जर अप्पर तहसील कार्यालय झाले, भविष्यात त्यांना नागरिकांना, या परिसरातील नागरिकांना भरपूर असा फायदा होणार आहे. या ठिकाणी शैक्षणिक सुविधा असो, शाळा, कॉलेजेस, कॉन्व्हेंट या सगळ्या सुविधा आहेत. त्याचबरोबर मोठी बाजारपेठ आहे. त्याचसोबत शासकीय रुग्णालय, पोस्ट ऑफिस, महावितरणचं कार्यालय, पशुवैद्यकीय हॉस्पिटल्स, पुन्हा अनेक सोयीसुविधा या ठिकाणी असल्यामुळे येणाऱ्या नागरिकांना संपूर्ण कामे एकाच ठिकाणावर त्या पार पाडल्या जाणार आहेत. ज्याप्रमाणे शासनाचा एक उपक्रम आहे का लोकाभिमुख प्रशासन, त्यानुसार हे संपूर्ण या ठिकाणी पुरेपूर लागू होताना दिसत आहे.